एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आहे आमच्या सोसायटीची पूजा आणि मी जात आहे. सो काल आम्ही सगळे गेम्स वगैरे खेळले, तुम्हाला दाखवेन मी आधीच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आज पूजा आहे आणि फ्रायडे नाईट जरा लहान मुलांसाठी आणि जरा गेम्स होते. सो आम्ही गेम्स वगैरे खेळण्यासाठी खालती आलो होतो. आणि नायसास पण लहान मुलांसोबत खूप डान्स केला. आणि हा बघा गेम आहे. हा मी गेम फर्स्ट टाईमच म्हणजे बघत होती आणि भारी गेम होता हा. मजा आली हा गेम खेळायला. टिकली लावायची होती रेखाच्या फोटोला, म्हणजे तिच्या बरोबर जाऊन कपाळाला टिकली लावायची आणि डोळ्याला आपल्याला पट्टी बांधून. सो मम्मीला बघा काही दिसतच नाही आहे आणि ती कुठे जाऊन लावते हे बघा तुम्ही. खूप कॉमेडी गेम होता. खूप जण कुठे ना कुठेतरी अर्धे जण गालाला लावत आहेत, पोठाला लावत आहेत, म्हणजे कुठे पण. हा भारी गेम होता खेळण्यासाठी. म्हणजे हे एक आपल्या लेडीजसाठी एक थोडंसं मनोरंजन टाईप होतं. असं काय याच्यामध्ये हारजीत असं काही नव्हतं, पण एक मनोरंजन म्हणजे फ्रायडे नाईटला थोडंसं रिलॅक्सेशन. सो सगळे लेडीज लोक मस्त डान्स करत होते, रील्स बनवत होते, त्यांना जे करायचं ते. कारण की ते फक्त लेडीज लोक होते आणि रात्रीचे 11 वाजले होते. असं नाही की खूप सगळी शांतता होते. मम्मी बघा कुठे टिकली लावते. खूप भारी वाटलं. मम्मीने रेखाच्या गालाला तीळ लावला आहे बघा. सगळे क्लॅपिंग करतायत. वाव. त्याच्यानंतर मग माझी राऊंड आला आणि मला सगळ्यांनाच असं दिसत होतं काहीच दिसत नव्हतं. आणि नायसा मला बिलकुल सोडत नव्हती. अशीच करते ती. अशी तर लहान मुलांसोबत नाचत होती, पण जेव्हा काही मम्मा काहीतरी गेम खेळत असेल तेव्हा तिला बिलकुल मम्माला सोडायचं नसतं. अशी रडते आजीने घेतलं तरी पण. आणि त्याच्यानंतर मी एकदम कॉन्फिडंट होती आणि मी बघा थोडंसंच माझं चुकलं आणि मी एक्झॅक्टली लावायचा प्रयत्न केला. पहिला मी लिप्सला लावणार होती, पण मला मी प्रॉपर असं मेजरमेंट केलं होतं कुठे लावायचं आणि एक्झॅक्टली मी लावली. त्याच्यानंतर लहान मुलं वगैरे हे डान्स करत आहेत. खूप छान होतं. रिलॅक्सेशन टाईप होतं हे. नाईट आम्ही मस्तपैकी इथे आलो होतो खालती. तर सगळेजण आल्यानंतर खूप छान वाटतं. नायसा अशी लहान मुलांसोबत खेळते आहे. त्याच्यानंतर लहान मुलांना प्राईज डिस्ट्रीब्युशन पण केलं, कारण की त्या लोकांनी गेम्स खेळले होते. चेंडू फेकणे किंवा काय. नायसाला सुद्धा भेटलं होतं, कारण की नायसा पण लहान मुलांसोबत इन्वॉल्व होती. ती नेक्स्ट इयर जर अशी मोठी झाली की ती सुद्धा सगळे गेम्स खेळणार. आणि कशी डान्स करते बघा. गिफ्ट्स भेटलं म्हणून खूप खुश होती की तिला काय फर्स्ट टाईम म्हणजे असं पब्लिकली कुठलं तरी गिफ्ट मिळालं होतं. आणि ते बघा सगळे लेडीज कसे रील्स बनवत आहेत आणि नायसा डान्स करते. तिला पण रील्स आणि मी बघा कशी रील करते. सो हे माझ्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं. मी पण म्हटलं चला ट्राय करूया यांच्यासोबत काहीतरी बनवायचं. आणि खूप मजा आली. खूप फन लविंग टास्क होता हा. आणि फुल एन्जॉय केला आणि डान्स वगैरे केलं. सो हा टाईम खूप बेस्ट असतो. आणि आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे माझी लास्ट आम्ही नवीनच इथे राहायला आलो होतो. आमचं नवीनच इथे घर मम्मी पप्पांनी घेतलं होतं. आणि सगळ्यांना या टायमामध्ये आपण सगळ्यांची ओळख होते. त्याच्यानंतर हा आहे पूजेचा डे. पूजेच्या दिवशी पण सगळेजण मस्त सिंगिंग करत होते, डान्सिंग करत होते, लहान मुलं पण खेळत होती. सो हे यानंतर पूजेच्या पाया पडल्या. पूजेचं छान सत्यनारायणचे दर्शन घेतले आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, पीसफुल वाटलं. नायसा अशी बघते. त्याच्यानंतर थोडेफार फोटोज काढले आणि त्याच्यानंतर इथे कसं सगळेजण सिंगिंग करत आहेत. ते चांगले सॉंग्स गात आहेत, तुम्हाला मी दाखवते. स्टे ट्यून्ड. आणि इथे एक कपल्स होते, खूप भारी सिंगिंग करत होते. म्हणजे सगळेच आमच्या बिल्डिंगमध्ये टॉप लेवलचे सिंगर्स आहेत. सो खूप छान वाटलं. आणि हे बघा सगळेजण बसले आहेत. रात्रीचे 10:30 वाजले तरी पण सगळेजण आपले बसले आहेत, कारण की त्याच्यानंतरच डिनर होता. त्याच्यामुळे सगळ्यांना बसावंच लागलं. आणि त्याच्यानंतर या काकांनी पण खूप भारी आंब्यावरती गाणं गायलं होतं बघा. कविता मस्त लिहिली. आणि त्याच्यानंतर लेडीज लोकांनी पण आमचे काही मागे राहत आहेत. लेडीज लोकांनी पण खूप भारी भारी डान्स केले. ते सगळेजण 15 दिवसापासून आमच्या टेरेसवर प्रॅक्टिस करत होते. हे काही मला माहिती नव्हतं. नंतर समजलं की खूप भारी भारी डान्स करत आहेत. मी तेच म्हणते, स्टेप्स वगैरे एकदम परफेक्ट. आणि असं नाही की ते डान्सर आहेत, नॉन डान्सर आहेत, पण सगळे हुशार आहेत बघा कसे भारी डान्स करत आहेत. सो खूप छान वाटलं. लक्ष्मीबाग फेज 1मध्ये डान्सर लेडीज.
त्याच्यानंतर इथे पूर्ण फॅमिलीसुद्धा डान्स करत होते. हे सासू सुना आहेत बघा कसे आपल्या तालमध्ये डान्स करत आहेत. मी फर्स्ट टाईम एवढं सासू सुनाला असं एन्जॉय करताना बघितलं. सो खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांचे हजबंडसुद्धा खूप छान डान्स केलं. सो सगळेजण आमच्या बिल्डिंगमध्ये पूर्ण एक्साइटेड पीपल्स होते. सगळे डान्स करत होते आणि खूप छान वाटत होतं. असं वाटतं की कुठेतरी आपण ऑर्केस्ट्राला आलो आहे की कुठे डान्स बघायला आलं आहे. खूप छान वाटलं. असं बोर असं बिलकुल झालं नाही. आणि माझी नायसासुद्धा पूर्ण टाईम सगळं बघत होती. सगळे कोण डान्स करतं आहे, कोण सिंगिंग करते. तिला बिलकुल असं नाही की बोर झालं, मम्मा घरी जाऊया, असं काही नाही. 10:30 वाजले तरी माझी पोरगी बसून होती. संध्याकाळी 7 वाजता आजोबासोबत ती गेली होती. सो खूप छान होतं. मी तर लेट गेली होती, पण नायसा आणि आजोबा सगळ्यात आधी गेले होते. त्याच्यानंतर ही पूर्ण फॅमिली आहे, त्यांनी सगळ्यांनी एक डान्स बसवला होता आणि खूप भारी एक नंबर डान्स झाला होता. आणि त्यांचे लहान मुलांना पण त्यांनी घेऊन डान्स केला. सो खूप छान होतं. मला तर खूप आवडलं आहे बघा त्यांचे छोटे छोटे बेबीज. आणि त्याच्यानंतर हा बघा, हा तर तुम्हाला माहिती असेल कोण आहे. हा खूप फेमस आपला ॲक्टर, म्हणजे त्याचा रोल करणारा आहे हा, पण ॲक्टर नाही आहे. तर तो आला आणि सगळ्यांनी बंद करा, चला ढगाला लागली पाणी थेंब थेंब गळ्यामधला सॉन्गमधला. सो मजा आली. त्याच्यानंतर फूडसुद्धा खूप छान होतं. हे होतं आमरस अँड पुरी. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.